शेतकरी शेतमजूर हक्क यात्रा कामार येथे संपन्न। हिमायतनगर तालुक्यातील कामार येथे शेतकरी शेतमजूर हक्क यात्रेचे आयोजन करण्यात आले होते। या कार्यक्रमाला प्रहार जनशक्ती पक्षाचे संस्थापक अध्यक्ष बच्चू कडू उपस्थित होते। या हक्क यात्रेमध्ये दिव्यांग, मेंढपाळ, मच्छीमार यांच्या विविध प्रलंबित मागण्यांसाठी आणि सहस्रकुंड जलविद्युत प्रकल्पास विरोध या विषयावर बच्चू कडू यांनी शेतकऱ्यांना मार्गदर्शन केले। सिटी इंडिया न्यूज साठी प्रतिनिधी शिवाजी खुणे, हदगाव। बाबतीत मी मगा बोललो का तुम्ही एवढी जर नद अशी सवान असेल, तुम्ही नद पाहिली असेल, ते आत्ताच आम्ही पाहतो शेतीला टेकलेली आहे आणि त्याचं थोडं जरी पाणी आलं तर त्या आजूबाजूनं किमान 1-1 किलोमीटरचा त्याचा परिणाम त्याच्यावर होतं। त्या बाबतीत सगळ्या गोष्टी एकतर काय आहे, कायदा काय आहे, 2013चा कायदा असा म्हणतं, पुनर्वसन भूसंपादन पुनर्वसन कायदा असा म्हणतं का 70% सहमतीशिवाय कुठलाही सार्वजनिक प्रकल्प तुम्हाला सुरू करता येणार। मग त्याचं तुम्ही निकष पाळणार का नाही पाळणार, या सगळ्या संदर्भात कसा प्रकल्प होणार आहे, किती पाणी थांबणार आहे, त्याचं काय खोलीकरण करणार का नदीचं, या सगळ्या संदर्भात तुम्ही स्पष्टीकरण द्यायला पाहिजे, माहिती द्यायला पाहिजे। आणि हे जर देत नसेल आणि जर प्रकल्प सुरू केला तर त्या प्रकल्पाचं जमीन तर सोडा, फळाय उचलू देणार नाही आम्ही। सोलापूर आहे, हिंगोली, गोंदिया, भंडारा आणि यवतमाळ झालेले आहे आणि प्रचंड प्रतिसाद आहे। लोकांच्या लुटीचं तंत्र आम्ही लोकांना सांगतो, तसं लुटल्या जातं। 11% आयतकर कापसावर कमी केल्यामुळे लाख गाठी आमच्या देशातून पडणार, त्याचे परिणाम शेतकऱ्यावर कसे होईल। आज 3400 रुपये सोयाबीनचे भाव आहे, 15 दिवसानं सोयाबीन हाती तर 5328 रुपये भावानं किती सोयाबीन खरेदी करणार, किती खरेदी केंद्र तुम्ही उभे करणार आहे, काही तालमेळ नाही। काल मी पणन सचिव अशी बोललो, तो म्हणे अजून काही त्याचं आमचं आखणीच झाली नाही। माझ्या शेतकऱ्याला तुम्ही काय मराच्या दारावर सोडणार आहे, एका इकडे नैसर्गिक आपत्तीनं शेतकरी मरते आहे, चौफेर आम्ही पाहतो कुठलाही पंचनामे नाही, काही नाही, कुठली मदत नाही, त्याबाबत कुठल्याही प्रकारचा शासन निर्णय अजूनपर्यंत काढलेला नाही। आणि मग असा वाऱ्यावर सोडून चालणार नाही। आम्ही सांगितलं का सोयाबीनचं खरेदी केंद्र, कारण आता पहिल्यांदा आमचं सोयाबीन हाती येतं, दिवाळीच्या आत ते हाती, दिवाळीच्या आत किती केंद्र सुरू करणार, प्रत्येक जिल्ह्यात किती सोयाबीन खरेदी करणार आहे, त्याचं स्पष्टीकरण सरकारनं दिलं नाही तर प्रत्येक जिल्ह्यात पालकमंत्री आणि कलेक्टरच्या स्तरावर आम्ही सोयाबीनचं सुधार घेऊन जाऊ, आम्ही ते सगळा बंदोबस्त करू। आणि कर्जमुक्तीच्या बाबतीत ना हमी भाव, पेरणी ते कापणीपर्यंत सगळे कामं MRGS मधून, याच्यासाठी 28 तारखेला नागपूरला, बुद्धेबुरीला लाखो शेतकरी एकत्र होऊन आंदोलन करतात। कायदा आहे 70% शेतकऱ्याच्या संमतीशिवाय कुठलाही प्रकल्प करता येत नाही। त्याच्यानं विधानसभेमध्ये कायदा पारित करावं लागतं आणि तो कायदा अशा काही भ्रमात न जाता पण जाणं गरजेचं आहे। आणि ते 15 दिवसात का हा कायद्यात बसतं का नाही बसत, आणि कायद्यात बसत पूर्ण समोर गेलो नाही तर मग काय वाक्य होते तुम्हाला माहित आहे। मग आपलं